जय हिंद जय महाराष्ट्र। द स्टॉक सिलेक्शन आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण हिताची एनर्जी या कंपनी संदर्भात माहिती घेणार आहोत। कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलंच असेल की या स्टॉकमध्ये आपल्याला 14% आसपास अपमूव पाहायला मिळाली। तर त्याचं एकमेव कारण असू शकतं की त्यांनी क्वार्टर 2 चे रिझल्ट जे आहेत ते अनाउन्स केलेले आहेत आणि त्यामध्ये कंपनीचा परफॉर्मन्स हा अतिशय चांगला आपल्याला पाहायला मिळाला। तर थोडीशी आपण आकडेवारी बघूया, परफॉर्मन्स कशा प्रकारे राहिला आहे शॉर्टमध्ये सांगतो तुम्हाला मी। जून 25 म्हणजे लास्ट क्वार्टरमध्ये त्यांचा रेव्हेन्यू होता 1479 करोडचा आणि तो वाढून आता ह्या क्वार्टरमध्ये झाला आहे 1833 करोड। त्यानंतर नेट प्रॉफिट जर बघितला तर लास्ट क्वार्टर म्हणजे जून 25मध्ये होता 132 करोडचा आणि तो वाढून आता ह्या क्वार्टरमध्ये झाला आहे 264 करोड। म्हणजेच नेट प्रॉफिट जवळजवळ डबलने वाढलेला आपल्याला इथे पाहायला मिळाला आहे। आणि ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन पण बघू आपण, लास्ट क्वार्टरमध्ये 10% होता आणि तो वाढून 16% झाला मित्रांनो। म्हणजे चांगल्या प्रकारे वाढ ही आपल्या यामध्ये झालेली पाहायला मिळाली आहे। आणि यासोबतच अजून एक कारण असण्याची शक्यता आहे, तर ते कारण जे आता आपण व्हिडिओच्या शेवटला जाणून घेणार आहोत। त्यामुळे आपले व्हिडिओ जे मित्रांनो ते शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा आणि त्यापूर्वी आपण कंपनीचे फंडामेंटल्स व्हॅल्युएशन जाणून घेऊया। तर फंडामेंटल्समध्ये आपण नेहमी 10 मेट्रिक्स पाहतो, जे तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसलेच असतील, ज्याच्यामध्ये आपण 1 ते 10ची रेटिंग देतो। तर रेटिंग कशा प्रकारे असेल ते माहिती करून घ्या। तर 8 ते 10 रेटिंगवाले स्टॉक जे आहेत ते ग्रीन झोनमध्ये असतात, म्हणजे जे फंडामेंटली स्ट्रॉंग आहेत, ज्यांच्यामुळे तुम्ही इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीकोनातून विचार करू शकता। 7 ते 7 रेटिंगवाले स्टॉक आहेत जे ऑरेंज झोनमध्ये असतात, म्हणजे त्यांच्यात येणाऱ्या क्वार्टरली परफॉर्मन्सवरती आपल्याला ऑब्झर्वेशन ठेवायचं असतं। त्यानंतर 1 ते 5 रेटिंगवाले स्टॉक जे आहेत ते रेड झोनमध्ये असतात, म्हणजे ते फंडामेंटली वीक आहेत, कमकुवत आहेत, ज्यांच्यापासून आपल्याला लांब राहायचं असतं। तर चला आपल्या फंडामेंटल अनालिसिसला आपण सुरुवात करूया, ज्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिले पाहतो ते म्हणजे ROC, ज्याला आपण रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड असं म्हणतो। याच्यामध्ये कंपनीने एकूण कॅपिटल वापरून किती प्रमाणामध्ये प्रॉफिट जनरेट केला ते आपल्याला समजते। तो रेशो किती पाहिजे, 14 किंवा त्यापेक्षा जास्त, आणि ॲक्च्युअलमध्ये इथे 19.4 आहे, त्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्ह आहे। त्यानंतर ROE, रिटर्न ऑन इक्विटी, याच्यामुळे आपल्याला समजते की कंपनीने शेअर होल्डर्सकडून घेतलेल्या पैशावरती किती प्रमाणामध्ये प्रॉफिट जनरेट केला। त्याचा रेशो किती पाहिजे, 14 किंवा त्यापेक्षा जास्त, आणि ॲक्च्युअलमध्ये 13.8 आहे, त्यामुळे हा पॉईंट निगेटिव्ह आहे। त्यानंतर डेट टू इक्विटी रेशो, म्हणजेच कर्जाचे प्रमाण, म्हणजे कंपनीवरती कर्ज किती प्रमाणात आहे ते आपल्या याच्या माध्यमातून समजते। तो रेशो किती पाहिजे, 1.5 किंवा त्यापेक्षा कमी, आणि ॲक्च्युअलमध्ये 0.02 आहे, त्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्ह आहे। त्यानंतर इंटरेस्ट कव्हरेज, म्हणजेच कंपनी आपला प्रॉफिट वापरून व्याज किती प्रमाणात भरू शकते किंवा कंपनीची व्याज भरायची, इंटरेस्ट भरायची कॅपॅसिटी किती आहे ते आपल्या याच्या माध्यमातून समजते। त्याचा रेशो किती पाहिजे, 3 किंवा त्यापेक्षा जास्त, आणि ॲक्च्युअली इथे जवळजवळ 39.8 आहे मित्रांनो, स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह पॉईंट आहे। त्यानंतर ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन, याच्यामध्ये आपल्याला समजतं की कंपनीच्या एकूण रेव्हेन्यूमधून ऑपरेटिंग एक्सपेन्सेस वजा करता कंपनीच्या हातामध्ये किती प्रॉफिट शिल्लक राहिला। आता ऑपरेटिंग एक्सपेन्सेस कोणते कोणते, जसं की रॉ मटेरियल आलं, त्यानंतर इलेक्ट्रिसिटी बिल आलं, एम्प्लॉईजचं पेमेंट आलं, त्यानंतर इतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस आले, हे सगळे वजा करता कंपनीच्या हातामध्ये किती प्रॉफिट शिल्लक राहिला ते आपल्या याच्या माध्यमातून समजते। तर तो रेशो किती पाहिजे, 12 किंवा त्यापेक्षा जास्त, आणि ॲक्च्युअलमध्ये 7.4 आहे, त्यामुळे हा देखील पॉईंट निगेटिव्ह आहे। त्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे कॅश फ्लो क्वालिटी, याच्यामध्ये कंपनीचा प्रॉफिट खऱ्या कॅश इनफ्लो आणि आउटफ्लोशी मिळता जुळता आहे का नाही ते आपल्याला समजते। तो रेशो किती पाहिजे, 4 किंवा त्यापेक्षा जास्त, आणि ॲक्च्युअलमध्ये 2 पाहायला मिळतो आहे, त्यामुळे हा देखील पॉईंट निगेटिव्ह जातो आहे। त्यानंतर फ्री कॅश फ्लो डिसिप्लिन, म्हणजे गेल्या 5 वर्षामध्ये कंपनी कन्सिस्टंटली फ्री कॅश फ्लो जनरेट करते की नाही ते आपल्याला समजते। त्याचा रेशो किती पाहिजे, 3 किंवा त्यापेक्षा जास्त, आणि ॲक्च्युअलमध्ये 2 आहे, त्यामुळे हा देखील पॉईंट निगेटिव्ह आहे। त्यानंतर अल्टमन झेड स्कोअर, याच्यामध्ये कंपनी फायनान्शियली स्टेबल आहे की बँकरप्सी आहे ते आपल्याला समजते। त्याचा रेशो किती पाहिजे, 2.99 किंवा त्यापेक्षा जास्त, आणि ॲक्च्युअलमध्ये 17.1 आहे, त्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्ह आहे। त्यानंतर प्रमोटर प्लेज, आता प्रमोटर म्हणजे कोण, तर कंपनीचे मूळ मालक असतात, ज्यांनी कंपनीची स्थापना केलेली असते आणि त्यांनी त्यांच्या शेअर्सवरती कर्ज घेतले की नाही ते आपल्या याच्यातून समजते। तो रेशो किती पाहिजे, तर 0 पाहिजे, आणि ॲक्च्युअली इथे 0च आहे, त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे। त्यानंतर पुढचं म्हणजे CAGR, कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट, याच्यामध्ये आपण लास्ट 5 वर्षाचा नेट प्रॉफिट ग्रोथ पाहतो। तो रेशो किती पाहिजे, 12 किंवा त्यापेक्षा जास्त, आणि ॲक्च्युअलमध्ये 14.6 आहे, त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे। आता ओव्हरऑल रेटिंग जर आपण बघितली तर 6ची रेटिंग आलेली आहे, म्हणजे हा स्टॉक जो आहे तो ऑरेंज झोनमध्ये जातो आहे। आता हे झाले फंडामेंटल्स, आता आपण त्याचं व्हॅल्युएशन पाहूया। व्हॅल्युएशनमध्ये सगळ्यात पहिले आपण पाहतो ते म्हणजे प्राईस टू अर्निंग रेशिओ, जो आपला इंडस्ट्री पीच्या आसपास लागतो। इंडस्ट्रीचा PE आहे 49.9 आणि करंट PE आहे स्टॉकचा 127, म्हणजे इथे आपला PE महाग पाहायला मिळतो आहे। इबिट्टा 10च्या आतमध्ये पाहिजे, इबिट्टा देखील 80 आहे मित्रांनो, खूपच जास्त आहे। पेग रेशिओ 1च्या आतमध्ये पाहिजे आणि पेग रेशिओ देखील 4.41 आहे। आता व्हॅल्युएशन पाहता इथे आपला हाय व्हॅल्युएशन पाहायला मिळत आहेत, म्हणजे स्टॉक जो आहे थोडासा महाग पाहायला मिळतो आहे। आणि फंडामेंटल्स आपण वरती बघितले, त्याला 6ची रेटिंग आले, स्टॉक ऑरेंज झोनमध्ये गेलेला आहे, म्हणजेच आपल्याला येणाऱ्या क्वार्टरली परफॉर्मन्सवरती आपल्याला लक्ष ठेवायचं आहे। भले आपण वरती बघितलं आपण की कंपनीची आत्ता जे सध्याची क्वार्टरली जे आकडेवारी आहे ते अतिशय चांगली आलेली आहे,
तरीसुद्धा मित्रांनो आपल्या स्ट्रॅटेजीप्रमाणे स्टॉक अजून देखील ऑरेंज झोनमध्येच आहे। हां, जे येणाऱ्या क्वार्टरली परफॉर्मन्सवरती कंपनी चांगला परफॉर्मन्स केला, आपले जे फंडामेंटल्स आहेत, जे मेट्रिक्स आहेत, ज्याच्यामध्ये चांगली रेटिंग मिळाली, तर आपण नक्कीच याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून विचार करू शकतो। तोपर्यंत आपल्याला कोणत्याही प्रकारे यामध्ये पोझिशन घ्यायची नाही आहे। जसं की मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की या 14% जो स्पाईक आला, या स्पाईक मागचं कारण अजून एक असू शकतं, ते म्हणजे की कंपनीने कर्नाटकमधील म्हैसूर येथील त्यांच्या प्लांटसाठी 300 कोटींची गुंतवणूक जवळजवळ जाहीर केली आहे आणि याच्यामुळे त्यांची जे मॅन्युफॅक्चरिंग जी कॅपॅसिटी आहे ती डबल करण्याचं त्यांचं ध्येय त्यांनी समोर ठेवलं आहे। तसंच यामध्ये त्यांचा जो बॉयलर आहे फॉसिल फ्यूल बॉयलर, तो रिप्लेस करून 100% फॉसिल फ्री प्रक्रिया ते सुरू करणार आहे। आता ओव्हरऑल आपण कंपनीचं व्हॅल्युएशन जाणून घेतलं, त्यानंतर फंडामेंटल जाणून घेतले आणि या स्पाईक मागचे रिझन्स आहेत ती माहिती घेतली आपण। आता ही जी इन्फॉर्मेशन तुम्हाला मी सांगतो मित्रांनो, हे कोणत्या प्रकारचं बाय आणि सेलचं रिकमेंडेशन नसतं, फक्त तुम्हाला स्टडी आणि एज्युकेशनल पर्पजसाठी ही माहिती दिली जाते। तर मित्रांनो ज्या पद्धतीने आपण ॲनालिसिस केलं ते जर तुम्हाला आवडलं असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याच्या साईडला जो बेल बटन आहे तो देखील प्रेस करा, म्हणजे जेव्हा पण आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू त्याची अपडेट तुम्हाला मिळून जाईल आणि कोणती व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होणार नाही। धन्यवाद।